माझं नाव विठ्ठल गराम लखाटे, मोशीवरून आहे मी. ओके, आपके ग्रेट कोच कौन है और आप इस फैमिली में कब से जुड़े हैं सर? 1 साल हो गए मैडम। आपके कोच संदीप घाटगे सर है, राइट? संदीप गाडगे सर आणि प्रतीक आवटे सर। यस यस, बहुत ही बढ़िया, दोनों कोच बहुत ही बढ़िया है। गुरु चेले का जो रिजल्ट है वो भी बहुत ही लाजवाब है। सर, आप किस कारण इस फैमिली में आए थे? मॅडम माझं पाठ दुखत होती, जास्त वजन वाढलं होतं। ओके, पाठ दुखत होती आणि वजन जास्त होतं। आपण हो. काय करताय सर बाय बॅकग्राऊंड? माझं मेंटेनन्सचा बिझनेस आहे मॅडम। येस येस, म्हणजे तुमचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन नसतं, किती वेळ काम करेल किंवा काय, जास्त काम आलं जास्त वेळ थांबायला लागत असेल, बरोबर ना? बरोबर। येस, आणि म्हणजे पाठीवर आपल्याला. येस सर. पाठीवर वजन राहायचं, बॅग मोठी बॅग असायची, 10 किलो 11 किलो हा, मेंटेनन्स पाठीवर। म्हणजे म्हटल्यानंतर काम जबरदस्त आणि वजनाचं पण आपल्याला भार पेलावा लागत असेल। येस सर, त्यामुळे आपल्याला पाठदुखी सुरू होती। त्या पाठदुखीसाठी आपण काय प्रयत्न केले होते सर? मी मग रोज हॉस्पिटलला जायचो, 8 दिवसाला 4 दिवसाला आणि हॉस्पिटलमध्ये जायचो आणि डॉक्टरकडे जायचो, एक्सरे काढायचो, टॅबलेट घेऊन यायचो। ते टॅबलेट संपले की टॅबलेट आज कोणा पाठ थांबायची आणि टॅबलेट संपले की परत पाठ दुखणी चालू व्हायची। मग परत जायचो, परत तशीच प्रोसेस केली 6 महिने। म्हणजे आजार कुठला आहे हे सगळं बॉडी चेकअप केली मी। आजार तर कुठलाच नाही, नॉर्मल आजार होता पूर्ण। आणि नॉर्मल आजार असल्यामुळे गोळ्या टॅबलेट खाल्यामुळे वजन वाढत गेलं जास्त, आहार वाढत गेला आणि आहाराचं काही बंधन नव्हतं, आहार कधी बी खायचो। जेवण दुपारी करायचो, सकाळी करायचो, संध्याकाळी करायचो, 6 वाजता नाश्ता करायचा, परत संध्याकाळी जेवण करायचो पोटभर 8-9 वाजता। येस येस, म्हणजे आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये अनहेल्दी आपली दिनचर्या होती, कारण जेवणाचं वेळ काळाचं काही बंधन नव्हतं, कुठल्याही वेळेत खायचं आणि कसंही खायचं। तसंच ज्या गोळ्या औषधं आपली चालू होती त्याचे साईड इफेक्ट असे झाले की आपलं वजन वाढत गेलं। परंतु बरोबर औषधं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपलं पाठदुखी थांबलेली असायची, परंतु ते बंद झाले की पुन्हा चालू असायचं, बरोबर? बरोबर येस येस येस, आणि त्याच्यामध्ये हे वजन वाढलं त्यामुळे आणखीनच पाठीच्या मणक्यावर आपल्याला ताण यायला लागतो। सर्वांना मी सांगू इच्छिते या ठिकाणी की पाठदुखी ही अशी गोष्ट आहे की फक्त म्हणजे काम करण्यामुळं किंवा आपल्या काही चुकीच्या गोष्टींमुळे होत नाही, तर आपलं वजन वाढल्यानंतर पोट आणि पाठ, ज्यावेळेस बरोबर पोटाचा घेर बाहेर येतो त्यावेळेस मणक्यावर ताण येतो, त्यामुळे पाठदुखी सुद्धा सुरू होत असते। तर ह्या बरोबर। ठिकाणी आपण काय प्रयत्न केले सर वजन कमी करण्यासाठी यापूर्वी? चालायला जायचो, रोज व्यायाम करायचो, पण ते काही येस चांगले होत नव्हतं, ते काही वजन कमी व्हायचं नाही, परत वाढायचं। येस येस, या चालून ठिकाणी चालून आलं की येस भूक सर, लागत जास्तच। येस येस आणि येस नाश्ता करायचो, मग नाश्ता काय करायचा काय नाही करायचा, आधी काही नाही, पोहे खा, उपीट खा, मग मग शिरा बरोबर आहे। या उपमा। ठिकाणी आता या फोटोमध्ये आपण पाहू शकतो सरांचा बिफोरचा हा फोटो आहे। 82 किलो वजन असलेले विठ्ठल सर, वजन स्पष्ट दिसत आहे, पोटाचा घेर पण वाढलेला आहे, चेहऱ्यावरही फॅट पर्सेंटेज आपल्याला दिसत आहे। आणि त्यामुळे सरांनी या फॅमिलीची ओळख करून, म्हणजे सरांना या फॅमिलीमध्ये सरांनी जॉईन केलं। आणि हा त्याच्यानंतर 71 किलो वजनावर असलेले सर, याच्यामध्ये देखील फरक झालेला दिसत आहे। आणि आज आपण सर्व सरांना लाईव्ह बघत आहोत, सरांमध्ये झालेला बदल। पोट पूर्णपणे सपाट झालेला आहे, व्यवस्थित आपल्याला एक पर्सनॅलिटी आपल्याला मिळालेली आहे। येस, बघू शकतो, येस बघू शकतो आपण पोटाचा घेर। टी शर्ट जर आपण घातला तरी सुद्धा आपल्याला जर पोट असेल तर टी शर्ट, नॉर्मल टी शर्ट मध्ये देखील आपल्याला पोटाचा घेर दिसत असतो। या ठिकाणी दुसरा फोटो सर शेअर करत आहे, ह्यामध्ये देखील पोटाचा घेर स्पष्टपणे दिसत आहे। जेव्हा पोट बाहेर आलेलं दिसतं त्यावेळेस पुरुषांच्या बाबतीत सांगते की पर्सनॅलिटीमध्ये खूप आपल्याला कमीपणा वाटतो आपल्यामध्ये, बरोबर ना? आणि पोट ज्यावेळेस आतमध्ये जातं, सपाट पोट असतं, एक पर्सनॅलिटी आपली चांगल्या प्रकारे आपल्याला उभारून येत असते। तर अशी पर्सनॅलिटी कोणाला नकोय? आपल्याला या ठिकाणी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर आपल्या या पर्सनॅलिटीमध्ये खूप छान अशी इम्प्रूव्हमेंट होत असते।
तर खूप छान सर, तुमचं अभिनंदन आहे. तुम्हाला जे हवंय तसं तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे आणि छान अशी आपली पर्सनॅलिटी देखील झालेली आहे. आता पाठदुखीचा त्रास आहे का सर आपल्याला? नाही मॅडम, आता 1 वर्षापासून मी का हॉस्पिटलला गेलोच नाही. म्हणजे एक सरा नाही, कुठली का टॅबलेट घेतली नाही, काही नाही, काही सर्दी नाही. मला सर्दीचा खूप त्रास होता. वातावरण चेंज झालं की पूर्ण सर्दी व्हायची मला. सर्दी आणि खोकला जास्त व्हायचा. अलर्जी येस. होती, ते पण गायब झाली. आणि म्हणजे हॉस्पिटलला मी पाठीसाठी गेलोच नाही 1 वर्षापासून. म्हणजे एक्सरसाइज चालू केले त्या दिवसापासून मी सगळं माझं बंद झालं. येस येस, अभिनंदन सर, अभिनंदन. या ठिकाणी अजून एक फोटो शेअर होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला मी आणखीन सांगू इच्छिते की सरांच्या स्किन मध्ये देखील फरक पडलेला दिसत आहे. फॅट पर्सेंटेज पण कमी झालेला आहे. ज्यावेळेस आपलं शरीरातली अनावश्यक चरबी कमी होते त्यावेळेस आपलं शरीर म्हणजे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो ऑटोमॅटिक येत असतो. इथं कुठल्याही प्रकारचं क्रीम लावलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारचं वेगळी ट्रीटमेंट घेतलेली नाहीये, तरी सुद्धा सरांच्या चेहऱ्यामध्ये देखील फरक पडलेला आहे. आणि वजन तर कमी झालेलंच आहे. खूप छान सर, हा जो बदल आहे हा कुणाला नकोय. या ठिकाणी खूप असे लोक असतील की अशी पर्सनॅलिटी आपल्याला हवी आहे, या ठिकाणी असे त्या कारणासाठी जॉईन झालेले आहेत. बरोबर आहे का सर? नक्की मॅडम, बरोबर. येस येस. आणि आज सरांनी जे सांगितलंय की त्यांना पाठदुखी 1 वर्षापासून ही फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांना एकदाही हॉस्पिटलला जावं लागलं नाही, कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची आवश्यकता पडलेली नाही. आणि तसंच त्यांना जो सर्दीचा त्रास होता तो देखील म्हणजे एक ॲलर्जिक सर्दीचा प्रकार असतो, बऱ्याच लोकांना होत असतो. वातावरण चेंज झालं तरी सुद्धा सर्दी होत असते. तर ही ॲलर्जिक सर्दी देखील सरांची गेलेली आहे. या ठिकाणी डिस्क्लेमर आहे हा की सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येकाचा रिझल्ट हा कमी जास्त स्वरूपामध्ये वेगळ्या प्रकारचा असू शकतो. येस सर. आणि खूप छान असं आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. आणि आता सर आपण आयडियल वजनावर आहात का? नाही मॅडम, अजून एक 4 किलो कमी आहे ओके, ऍडल्ट. 4 किलो कमी करायचं आहे. आणि आपल्याला 4 किलो वजन किती दिवसामध्ये सर कमी होणार आहे? वजन कमी करायचं म्हणतं 8 दिवसातही वजन कमी होतं तेवढं. येस कधीतरी येस. कमी होतं, हा. चढून कधीतरी बरोबर आहे. आणि बिघडतं, वाढतंय आपलं असं आहे. येस, आयडियल वजनाच्या जवळपास +2 - 2 हे आपण प्रत्येकाने गृहीत धरायचं असतं. कारण खाण्यात 2 किलोच्या आसपास आपलं वजन कमी जास्त हे आयडियल वजनाच्या जर जवळ असेल तर आपण आयडियल वजनावरच आहात हे आपण गृहीत धरायचं असतं. तर खूप छान सर, आपला रिझल्ट देखील खूप छान आलेला आहे. आणि